आपल्या मुलाची 10वी एक्झाम संपत आलेली आहे आणि आपण एक चांगल्या क्लासच्या शोधात आहोत आपण. मुलगा तर ब्रिलियंट आहे, फक्त आता क्लास चांगला पाहिजे. बरोबर? एक चांगली अकॅडमी तुम्ही शोधताय. तुम्ही शोधताय ना अकॅडमी, मग तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश सर आहे. गेली 25 वर्ष मी साताऱ्यात ऑफलाईन क्लासेस घेतोय आणि YouTubeवर कोविडपासून 2020 आणि एक्स्ट्राऑर्डिनरी मुलांचा प्रतिसाद मिळतोय बरं का. विषय काय? क्लास शोधतोय आपण. रिझन काय? ढिगानं कॉल येतायत. ढिगानं कॉल येतायत. रोज 2-3 क्लासेसच्या घरी कॉल येतायत आणि सगळे सांगतायत, "लवकर ॲडमिशन घ्या. आमचे ॲडमिशन फुल होणार. परत तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाहीत. आत्ताच घ्या, आजच घ्या. 20% डिस्काउंट. 2 वर्षाची फी एकदम भरा. 50% डिस्काउंट." डिस्काउंट सेल सगळा गोंधळ चाललाय मनात आणि भीती ती वेगळीच. की आम्ही 2 दिवसात क्लास सुरू करणार आहे. पुन्हा पोर्शन मागं राहील. मुलांच्या नुकसानीला तुम्ही जबाबदार असाल. घाबरू नका, घाबरू नका. थांबा. बरे फोन कॉल. एजंट तर घरी येऊन बसतोय. एजंट तर घरी येऊन बसतोय आणि क्लासेसचे सगळे तुम्हाला रिझल्ट दाखवतोय. आमचे टॉपर जेईचा यावेळेचा रिझल्ट हा आहे, तो आहे. किंवा काही क्लासेसच्या मिरवणुका पण तुम्ही बघितल्या असतील. बरोबर आहे. जेईतला टॉपर, जिल्ह्यात टॉपर आमचाच, शहरात टॉपर माझाच आहे. मग गाडीतून त्याची मिरवणूक, ते झेंडूच्या माळा, त्यांचे डान्स, ओके, नॅशनल लेव्हल. तुम्हाला माहिती आहे ना, की 2 जुळी मुलं बघा टॉपला आले. त्यांचा डान्स पण तुम्ही कदाचित बघितला असेल, बरोबर? मग आपल्याला पण असाच क्लास पाहिजे, बरोबर? मग काय होतं मी तुम्हाला सांगतो. घरात जर एखादा मोठा मुलगा असेल आणि त्याचा 11वी-12वीचा एफर्ट्स तुम्ही बघितले असतील ना, मग तुम्ही हा प्रकार करणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहेत मग जेईई नको, सी बरी. तर होतंय काय? पण आपल्या मुलं 95-96% मार्क पडणार पडणार आहेत काय? पडणारच आहेत म्हणूया आपण. मग मुलगा काय म्हणतोय, "दादाला नाही जमलं, पण मला जेईई करायचंय." अरे सगळी उदाहरणं मी गेल्या काही वर्षात बघितलेत. दरवर्षी बघतोय. मुलाला जो क्लास लावला होता, त्या क्लास मोठ्या मुलाला जो क्लास लावलाय, तिथं रिझल्ट लागला नाही. मग छोट्या मुलाला पण तोच क्लास का परत? कारण मुलगा परत म्हणेल, "दादाला तेवढा चांगला क्लास लावला आणि मला मात्र नाही लावून दिला क्लास." म्हणजे पालकांचा विचार असा, पालकांच्या मनात इतकी द्विधा मनस्थिती आहे ना, की नक्की करू तर करू काय? ओके. आता मी तुम्हाला काही सल्ले देणार आहे, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट, की मुलाला करायची आहे हो जे-डबल-ई. मुलाला करायची आहे जेईची तयारी. ओके. तर मी तुम्हाला सांगू का? त्याला काही बेसिक प्रश्न विचारले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जेव्हा विचारतो ना मुलांना, तर हे 95-96% ची मुलं आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता असतो, "हे 10वीत कुठं होतं? हे 10वीत कुठं होतं? तुम्ही 10वीतला कशाला 10वीतलं विचारा ना." मग केपलर्स लॉ विचारला, तर सांगतील पोपटासारखा. पण न्यूटन्स लॉ नाही. काही हुशार मुलं असतात. ते म्हणतात, "सर थर्ड लॉ सांगू का?" सोपा आहे रे. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इस इक्वल अँड अपोझिट रिएक्शन. सेकंड लॉ मात्र आठवत नाही. थिअरी ऑफ द पॅरालेलोग्रामचा फॉर्म्युला विचारा की मुलाला. नाही आठवत. तर सगळ्यात महत्त्वाचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा सुद्धा फॉर्म्युला येत नाही. तुम्हाला येतोय का? घाबरू नका. मी पालकांना काही विचारत नाही कधी लक्षात घ्या. पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येतच नाही. विचारल्यावर काय सांगतात माहितीये का? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. अरे नाही. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. ओके. किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab. अरे हे फॉर्म्युले आहेत. नाही, मुलांचं बेसिक कच्चं राहिलंय. मराठी, इतिहास, भूगोल म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, हिंदी, संस्कृत, या इंग्लिश या विषयात पैकीच्या पैकी मुलं मार्क पाडतायत आणि पर्सेंटेज त्यामुळं हेवी 95, 96, 98% पर्यंत दिसतंय. मी तुम्हाला सांगतो, फक्त एक काम करायचं. फक्त एक काम करायचंय. मी तुम्हाला सांगतो काय ते बघायचंय, की तुम्ही ना क्लासेस शोधा. पर्सनली व्हिजिट द्या. काही इश्यू नाहीये. पर्सनली व्हिजिट द्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे, की तुम्ही तुमच्या बघा मॅक्सिमम 75 पर्यंत मुलं असतील, ठीक आहे हो, ठीक. पण तुम्ही तुमच्या मुलाला लातूरला पाठवताय, तुम्ही तुमच्या मुलाला इचलकरंजीला पाठवताय, तुम्ही तुमच्या मुलाला वाईला पाठवताय, तुम्ही तुमच्या मुलाला पुण्याला पाठवताय. अरे पण त्या क्लासमध्ये बघा, एकेका बॅचमध्ये जर 200, 300, 400 मुलं असतील, मंगल कार्यालयात क्लास भरत असेल, तर आपला मुलगा टिकेल का तिथं याचा थोडा तरी विचार करा. थोडा तरी. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, जे मी सांगतो पुण्यातले क्लासेस असतील, इचलकरंजी असतील, हां, यांचे बोर्ड, बॅनर तुम्हाला सगळीकडे दिसणार आहेत आता. मी तुम्हाला सांगतो रोडच्या मध्ये जे असतात ना खांब, त्या प्रत्येक खांबावर तुम्हाला क्लासचीच ॲड दिसणार आहे. हो, या क्लासचीच ॲड दिसणार आहे. क्लासच्या टॉपरचे फोटो दिसणार आहेत. पण त्या टॉपरचा तुमच्या मुलाचा काही संबंध आहे का? नाहीये. काही नाहीये. आपल्या मुलाला बेसिक गोष्टी जमतायत का? मी हे का व्हिडिओ बनवल्याचं कारण सांगतो. बघा
सकाळीच ओके. एक मुलगा खाली बाहेर थांबला होता क्लासच्या बाहेर. मी म्हणलं, "काय? काय काम आहे?" "सर, मला डेमो लेक्चर्स तुमचे अटेंड करायचे ट्रायल लेक्चर अटेंड करायचे बघा, मुलाचं वाक्य काय होतं, की मला ट्रायल लेक्चर अटेंड करायचे आहेत. बघा, मी त्याला म्हणलं, "तू माझी ट्रायल घेणार, त्याच्या अगोदर मी तुझी ट्रायल घेतो. 4 प्रश्न विचारतो." एकाही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. मी त्याला म्हटलं, "साताऱ्यात कुठल्या क्लासमध्ये आहे?" तो म्हणला, "XYZ अकॅडमी आहे. जे प्रिपरेशन करतोय." बरं 10वी ला मार्क किती? 85% 10वी ला मार्क किती? 85%. मग मी त्याला विचारलं, "85% कमी मार्क आहेत, तरी जे तयारी करतोय, काय हरकत नाही. पण 11वी बेसिक सगळंच कच्चं राहिलंय." पण मला त्याला विचारायचा होता प्रश्न, की तोच क्लास का जॉइन केला? तो म्हणाला, "सर तसं नाही. आम्ही सगळे क्लासेस शोधले. साताऱ्यातल्या एकूण एक क्लासमध्ये गेला होता मला सोडून." मला सोडून. म्हणून तर 12वीत माझ्याकडे आला होता. मला सोडून सगळे क्लासेस तो फिरून आला होता आणि शेवटी एक क्लास जॉइन केला कारण त्यांचे रिझल्ट, त्यांचे बॅनर, त्यांचे पोस्टर हे सगळं खूप छान होतं. म्हणून तो क्लास जॉइन केला. ओके. मग मी त्याला बसवलं शांतपणे, थोडंसं डिस्कशन केलं. घरची आर्थिक परिस्थिती ठीक-ठाकच आहे. दुष्काळी भागातून आला होता. वडील शेतकरी आहेत लक्षात घ्या. क्लासमध्ये एवढा वेळ पैसे घालवले वर्षभर, काही अभ्यास झाला नाही. पण जेव्हा मी त्याचा फोन चेक केला, तेव्हा लक्षात आलं कमीत कमी 8-8 तास रोज Instagram आहे. मग लगेच कसं म्हणला तो, "नाही सर, आम्ही आमच्या रूममध्ये 3-4 मुलं आहे आम्ही. आम्ही सगळे मिळून हा फोन वापरतो." बघा खोटं बोलत होता. सगळे मिळून Instagram वापरलं जात नाही लक्षात घ्या. मला सांगा, की घरातली अख्खी फॅमिली आपण Instagramवर बसलेलो असतो का रे? म्हणजे एक फोन माझा बघतोय, माझी बायको पण बघते, मुलं मागनं Instagram बघतात. असं असतंय का? नाही, पर्सनल लाईफ आहे प्रत्येकाचं. म्हणजे बघा, मोठ्या आशेनं तुम्ही तुमच्या मुलाला शहरात पाठवणार. त्याला रूम घेऊन देणार. मेसचा खर्च, रूमचा खर्च, त्याच्या ब्रेकफास्टचा खर्च, त्याच्या लॉन्ड्रीचा खर्च, त्याच्या जाण्या-येण्याचा खर्च. येणार ना, 10 दिवसात घरी येणार ना भेटायला तुम्हाला, तो खर्च, क्लासची फी, एवढा खर्च करतोय आपण. रिझल्ट आहे का? नाहीये. रिअॅलिटीमध्ये रिझल्ट नाहीये. मग माझं तुम्हाला सजेशन काय? ऑनलाईनचा का नाही विचार करत तुम्ही? हां, मुलं पुन्हा मोबाईल द्यावा लागेल ना. मी तुम्हाला खरं सांगू का? मी ग्रामीण भागातल्या पालकांना एक आवाहन करतोय. तुम्ही लाखो रुपये खर्च करताय. त्याच्याऐवजी YouTubeवर मी तुम्हाला सांगतो फक्त फिजिक्सचं उदाहरण घेऊया चला. फिजिक्ससाठी मी तुम्हाला सांगतो PGMN म्हणजे फिजिक्स ज्ञान मुकेश नायर हे सगळ्यात पहिलं चॅनल आहे. त्याच्यानंतर दी बेस्ट आर-जी लेक्चरर्स नावाचं चॅनल आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो स्टडी चक्र नावाचं चॅनल आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी क्लिअरली सांगतो बघा लक्ष द्या. स्वयं फिजिक्स नावाचं चॅनल आहे. सगळाच कंटेंट मिळतोय. फ्रीमध्ये मिळतोय तुम्हाला YouTubeवरून. त्यासाठी लाखो रुपये करायचा ना अभ्यास, करायचा ना, फ्रीमधून होऊ शकतोय. बरं यातल्या प्रत्येकाचे पुन्हा पेड कोर्सेस आहेत. लावा एखादा पेड कोर्स. अरे या सगळ्यांचे पेड कोर्स जरी घेतले, इन्क्लुडिंग आपलं सह्याद्री ट्युटोरियल, तरी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मी तुम्हाला सांगतो अगदी 12,000 सुद्धा द्यावे लागणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का. आता इक्वेशन एक्स नावाचं मॅथ्सचं चॅनल आहे. 499 हां, कोर्सची फी 499 आहे. 499, 500, 1500, 2100 कोर्सची फी मी घेतोय. ओके, माझ्या क्रॅश कोर्सची म्हणूया आपण. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? सगळा कंटेंट YouTubeवर अवेलेबल आहे. पण नाही ना, मुलंच कुठं सिन्सिअर नाहीयेत म्हणून ऑफलाईन लावावा लागतोय. लावा ऑफलाईन. ऑफलाईनमध्ये पालकांची जबाबदारी काय मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ थोडासा लांबतोय रे, मोठा होतोय. ऑलरेडी नाही जास्त नाही 8-9 मिनिटं झालेत. मग तुमची जबाबदारी काय सांगतोय पालकांना बघा, की त्या क्लासमध्ये पहिल्यांदा टेक्स्ट बुक शिकवलं जातंय का बघा. म्हणजे मला बोर्डची प्रिपरेशन हवी आहे. नाही होत. अकॅडमीजमध्ये सुरुवातीचे 3 महिने ते म्हणतात, की आम्ही मुलांचं बेसिक परफेक्ट करून घेणार आहे. म्हणजे मज्जाच. सोप्या गोष्टी, सोप्या टेस्ट, चांगला स्कोर, मज्जाच मज्जा. आणि प्रत्येक पोराला वाटतं, की ऑल इंडिया रँक 1 माझीच आहे. मी IITत गेलोच. ओके. बरं. त्याच्यानंतर काय सुरू होतं? मग पुन्हा ते तुमचं बरोबर आहे का रे माझं NCERT बरोबर आहे त्यातलं. कारण नीटसाठी NCERT पाहिजे, JEEसाठी NCERT पाहिजे. मग ते करताना आपल्या पुस्तकाकडे होते दुर्लक्ष. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सवय काय मुलांना माहिती आहे का आपल्या, की धडे झाले किती? हा धडा झाला, तो धडा झाला, मग अभ्यास झाल्यासारखा वाटतोय. 2 वर्ष, पावणे 2 वर्ष अकॅडमीमध्ये तुमच्या मुलांची बोर्डची 0 प्रिपरेशन होते. तुम्ही त्यांना विचारा, बोर्डचं घेणार आहे का? की पहिला बोर्ड, मग सी मग जे विचार करा. नाहीतर स्टार्टला जे उडी मारू नका. होय, मुलांची क्षमता ओळखा. तुमच्याकडे आहेत लाखो रुपये मला माहिती आहे. हो आणि मोठा क्लास त्याशिवाय तुमची कॉलर टाईट होत नाही. छोटा क्लास अवघड होतंय. मी तुम्हाला सांगतो
एक महेश घोलप सर आहेत ओझरला, ओतूर म्हणजे नाशिकच्या तिकडं म्हणूया आपण. पुणे नाशिकच्या मध्ये. एक्स्ट्राऑर्डिनरी क्लास आहे त्यांचा. मी त्यांच्याशी डिस्कशन केलं. एवढ्या छोट्या गावांमध्ये मी तुम्हाला सांगतो अगदी आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या पण गावात जावा. ॲलन आहे. पुन्हा कुठलाही क्लासेस. बाकलीवाल ट्युटोरियलच्या पुण्यात हू म्हणून शाखा आहेत. त्यांनी बाहेर अजून एक्सपान्शन केलं नाही, पण ते पण होईल नक्की. मी तुम्हाला सांगतो ॲलन, पी-डब्ल्यू, बायजूस, अनअकॅडमी आणि अजून मोशन, बन्सल क्लासेस. जगात तुम्हाला जगात नाही, सगळ्या महाराष्ट्रात तुम्हाला यांचे बोर्ड दिसतील. म्हणजे टॉपचे प्लेयर आहेत. ओके. इथं मुलाला पाठवताना तिथल्या फॅकल्टी जर आय-आय-टी-एन असतील, तर त्यांची तुमची लिंकच जुळत नाही. हां, रिअॅलिटी आहे. क्लासेस बेस्ट आहेत. पण तुमचा मुलगा सुपर एक्स्ट्राऑर्डिनरी पाहिजे. होय. तर तो बघा, घराशेजारी कुणाचा एका मुलगा आय-आय-टीत गेला. तो ज्या क्लासमध्ये होता तिथल्या क्लासमध्ये तुमच्या मुलाला घातलं म्हणून तो आय-आय-टीत नाही जाणार. उलटा कोमेजून जाईल, जर नसेल क्षमता तर. मग पहिली गोष्ट म्हणजे बोर्डची प्रिपरेशन व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं. थिअरी टेस्ट व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं. नाहीतर प्रत्येक क्लासमध्ये काय होतंय, एम-सी-क्यू टेस्टवर जास्त जोर दिला जातोय. रिटर्न प्रॅक्टिस होतच नाही मुलांची आणि मग काय होतं माहितीये का? 11वी डमी कॉलेज आणि हे एक महत्वाचं डमी कॉलेज, एक्सटर्नल कॉलेज. मुलं कुठली एक्झामच देत नाहीत. युनिट टेस्ट असू दे, घरनं लिहायचे पेपर. सेमिस्टर असू दे, घरनं लिहायचे पेपर. हो, हे असं होतंय. मग लास्ट मोमेंटला प्रॉब्लेम होतोय. आता मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये साताऱ्यात काय केलं, गेल्या वर्षीच्या बॅचमध्ये 2-2 प्रिलिम घेतल्या होत्या. पण प्रत्येक पेपरनंतर 5-6 दिवसाचा गॅप दिला होता. अभ्यास करून घेऊन पुन्हा प्रिलिम. आता बरेचसे क्लासेस वाले काय करतात, की पट पोर्शन संपवायचा आणि नुसत्या टेस्ट लावून टाकायच्या. हेही नको आहे, हेही नको आहे आणि सांगतो मुलांशी बोला. त्यांना विचारा, समजतंय का? एकदम फी भरू नका. एकदम फी कुठल्याच क्लासमध्ये भरू नका. रिफंड पॉलिसी काय आहे का बघा आणि सगळ्यात इम्पोर्टंट अजून एक शॉकिंग मला पालकांना सांगायचंय, की बरेचसे अकॅडमी वाले 11th मध्ये पालकांकडून फी घेतात, की आमचं एक कॉलेज आहे, टाय-अप आहे. मग तिथं ॲडमिशनच घेत नाहीत. होय आणि 12वीत 17 नंबरचा फॉर्म भरून ॲडमिशन घेतात. शॉकिंग आहे. मी तुम्हाला सांगतो, अरे खूप शॉकिंग आहे. लास्ट इयर काय झालं मी तुम्हाला सांगतो. कोल्हापूरमधलं एक नामवंत कॉलेज आहे आणि क्लास पण अकॅडमी नामवंत आहे. अशी एवढी जोरात मोठी अकॅडमी आहे, की ॲडमिशनच्या वेळेस ना ते राजारामपुरीतल्या गल्ल्या बंद करायला लावल्यात. एवढी पालकांनी गर्दी केली होती. शेवटी पालक तुम्हाला मुलांचं भवितव्य म्हणजे चांगला क्लास पाहिजेच. बेस्ट क्लास असल्यामुळे हजारो पालकांनी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्त लावावा लागला होता. ओके. आता हे 1000 लोकांना कॉलेज द्यायचं कुठलं? दिलं गेलं. कॉलेज दिलं गेलं आणि जे कॉलेज दिलं गेलं तिथं झालं काय मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या झालं काय ते. बघा, की मुलांना सब्जेक्ट देण्यात आला. नीट हे खूप महत्वाचं आहे. मुलांना सब्जेक्ट देण्यात आला. 2 वर्षात त्यांची जवळ-जवळ साठी 30,000 फी घेण्यात आली कॉलेजकडून. बोर्डचा फॉर्म भरताना कॉलेजनं काय सांगितलं, पेन्सिलनं भरा, चूक होऊ नये म्हणून. मुलांनी पेन्सिलनं फॉर्म भरला, सब्जेक्टची नावं पेन्सिलनं टाकली आणि जेव्हा जे काय असते ना तुम्हाला ते पेपरच्या अगोदर काय मिळतं रे म्हणूया आपण. ठीक आहे, मला काय म्हणायचं मला तो शब्दच आठवेना बरं का. म्हणजे एक्झाम कार्ड जे असतं ना आपल्याला पेपरला घेऊन जायचं असतं. ते जेव्हा मिळालं, तेव्हा मुलांच्या लक्षात आलं, की त्यांना देण्यातच आला नव्हता. त्यांना मराठी विषय देण्यात आलाय. 2 वर्ष मुलं प्रिपेअर करतायत सी-एससाठी. 2 वर्ष मुलं प्रिपेअर करतात कुणासाठी? सी-एससाठी आणि परीक्षेला 3-4 दिवस उरलेत. 3-4 दिवस तेव्हा त्यांना कळते, की नाही आपल्याला मराठी आणि कॉलेजनं निगरगट्टपणे सांगितलं, की आमच्याकडे नाहीच. नाही मग फी कुठनं घेतली? तुम्ही YouTubeवर सर्च करा. YouTubeवर सर्च करा. कोल्हापूरच्या मुलांच्या बाबतीत असं घडलं होतं. कोल्हापूर शहरात घडलं होतं लक्षात घ्या. पण नशीब पालकांनी ॲक्शन घेतली लगेच आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिला आणि 2 दिवसात मुलांना ते त्यांचं ते बदलून देण्यात आला सब्जेक्ट आणि देण्यात आला. पण कॉलेजनं फी घेतली आणि सब्जेक्ट दिला का? नाही. असं होतंय. त्यामुळे जागरूक राहा. मेन म्हणजे काय, की तुम्ही मुलांसाठी चांगला क्लास शोधताय. शोधा. पण क्लास शोधण्यात मुलांचा अभ्यास राहतोय त्याचं काय? मुलांनी कष्ट केलं पाहिजे. क्लास हे सोल्युशन नाहीये. मग माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाचा चांगला रिझल्ट लागला पाहिजे. नाही लागत. नाही लागत. नाही मी मान्य करतोय. आणि माझंही म्हणणं आहे, की आता जस्ट मी तुम्हाला सांगतो. आता XYZ एक क्लास आहे. 5,000 मुलं आहेत क्लासमध्ये. त्यातली ना 40 मुलांना 99 पर्सेंटाइल पेक्षा जास्त मार्क पडले सी किती? 40 मुलांना. अरे 5,000 होती, त्यातले 40 मुलांना पडले. ते पडणारच होते. बाकीच्यांचं काय? विचार करा, या हजारो मुलांच्या गर्दीत तुमच्या मुलांना घुसवू नका. शोधा. लोकल लेव्हलला पण चांगले क्लासेस असतील. तो छोटा क्लास आहे म्हणून नाराज होऊ नका. करून घेतला असेल तर बघा. एखाद्या कॉलेजच्या बाहेर जाऊन उभा राहावा. सीनियर्स 12वीच्या मुलांना विचारा, की क्लास चांगला कुठला आहे? ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
बरं, खूप वेळ घेतला तुमचा बरं का. खूप वेळ घेतला. एवढा वेळ तुम्ही माझं ऐकलं म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद. तर तुमचे काही कमेंट, काही प्रश्न असतील ॲज अ पालक म्हणून तर मला नक्की विचारा. तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर कॉल करायला विसरू नका आणि एक मोठी रिक्वेस्ट आहे. तुमचे ग्रुप असतात पालकांचे, बरोबर आहे? त्या ग्रुपवर हा माझा व्हिडिओ प्लीज शेअर करा. मी तर माझ्या क्लासबद्दल काही प्रमोशन केलेलंच नाहीये लक्षात घ्या. पण रिअल वस्तू सांगितले. माझ्याकडं क्रॅश कोर्सला अशी एक 40 ते 50 मुलं आत्ता आलेत, की ज्यांनी लाखो रुपये फी भरलेत. ह्यांच्या नुसत्या फीच्या आकड्याची बेरीज जर केली तर ते कोट्यावधी रुपये होत आहेत. बरं, एक कोट्यावधी रुपये भरून त्यांना काही मिळालं नाही म्हणून ते परत क्रॅश कोर्सला माझ्याकडे आलेत. जेईई सोडून सीडला माझ्याकडे आलेत. त्यामुळे हे तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊन द्यायचं नाहीये. त्यामुळे 10वी नंतर तुमचा मुलगा एका बेस्ट ठिकाणी पाहिजे. हे लक्षात ठेवा. सवय आहे मला ऑल द बेस्ट म्हणण्याची. त्यामुळे सगळ्या पालकांना पण म्हणतो मी ऑल द बेस्ट. चांगला क्लास आपल्याला मिळणारच आहे. धन्यवाद.